त्याचं जे सामान होतं ते सामान त्यांनी बऱ्यापैकी हटवलंय. ते चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन. त्यात काही प्रॉब्लेम कारण त्याने अपघात होत होता, लोकांना काही लागत होतं, खालीही काही प्रॉब्लेम टाकी वगैरे कचरा वगैरे टाकले, पण तोही त्यांनी क्लीन केला तर तोही आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणचं बऱ्यापैकी मला या ठिकाणी जरा 40% काम चांगल्या प्रकारे झालेलं दिसतंय. उर्वरित काम झाले की ते आपल्याला बघायचं. काय म्हणता तुम्ही? पाण्याचं अगरवाल वगैरे काय काय लिहिलेलं असतं, पाण्याचं फ्रीज, तर ती थंडीत चालू असणार आणि उन्हाळ्यात बंद असतं. उन्हाळ्यात, आणि पाणी पण नसतं, घाण असतं, ते वेगळंच. माझी कृपा आहे की ते फ्रीज चालू असावं. थंडीत असलं, एवढं माणूस एवढं उन्हात त्याला पाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फक्त जागा कब्जा केली आहे त्या अगरवालनी, असं माझं म्हणणं आहे. त्या अगरवालच्या नावाखाली जागा गेलेली आहे. ती जागा मौल्यवान जागा आहे, तर ती रिकामी राहिलेली बरी ना. ठंडे पाणी का सफाई भी रहता, उसमें पाणी भी नाही रहता. या ठिकाणी आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्या काकांनी त्या ठिकाणी समस्या मांडली की पिण्याचं पाणी त्या फ्रीज मध्ये नसतं. म्हणजे फ्रीजर लावलेला असतो आपला, फ्रीजर असतो, पण त्याच्यामध्ये पाणी नसतं किंवा तिथे स्वच्छता नसते, आणि थंडीत पाणी थंडीच्या दिवसात पाणी गार असतं नाही, आणि कॅन्टीन मधून घेणार नाही. एकदम ऍज सिम्पल एज दॅट. ते तसं नाही होत असेल चुकून का त्यांच्याकडनं, तर त्यांना आता सुधारणा करायला लावू. ऑब्झर्व करा, ऑब्झर्व करू आणि त्यांना आपण सुधारणा करायला लावू. कारण ते थंडीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की पाणी थंड असतं आणि उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी नसतं किंवा थंड. आपण तेही काका तपासून घेऊ. तुमचंही म्हणणं बरोबर आहे, तेही आपण तपासून घेऊ. त्या ठिकाणी पाणी असणं महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही? पाणी असणं महत्वाचं आहे, आणि तो फ्रीजर चालू आहे की नाही उन्हाळ्याच्या दिवसात ते आपण तपासून घेऊ. आता फ्रीजर कशाला, फक्त म्युन्सिपाल्टीचं पाणी एक टोटी द्या ना, ती जागा कशाला वेस्ट, जागा वेस्ट होते ना. आम्ही बघतो बघा प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्याची समस्या. आज प्रवाशांच्या वेगवेगळ्या कायम बंदच असतो जवळजवळ. आज इलेक्ट्रिसिटी लाईट नाही, मी मान्य करतो. घोडे मॅडमना मी दोनदा तीनदा सांगितलं की त्या म्हटलं आमचं काम नाही, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि स्वप्नील सरांचं स्टेटमेंट असं आहे की हा आमच्या डोक्याला ताप झाला आहे. याचा काय अर्थ? पण बंद म्हणते स्वप्नील म्हणून कोणतरी आहे तिथे, यांना माहिती आहे, घोडे मॅडमना माहिती आहे. ठीक आहे. आता आल्याच आपण इकडे आल्या आपण काय केलंय की जो जिना होता तो पाहणी केली. जिना का बंद आहे तर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी 11 ते 3 त्यांनी लाईट बंद घेतली आणि एमएससीच्या लाईटवर तो जिना चाललेला आहे म्हणून तो बंद झालाय. पण त्यांना मी सूचना दिली की आपण याला बॅकअप दिला गेला पाहिजे. तर बॅकअपसाठी त्यांची प्रोसेस सुरू आहे. त्यांना मी सांगितलं की पुढच्या वेळेला पुन्हा मी त्यावेळेला आमचा एखादा अपंग असेल, वयोवृद्ध असेल किंवा कुणी आजारी असेल, त्याला जिन्यावर चढायला त्रास होत असतो, तो ताबडतोब सरकता जिना हा 24 तास बरोबर आहे की लाईट असेल किंवा त्याला बॅकअप असेल अशा पद्धतीमध्ये सुरू असला पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना दिल्या आहेत. या सूचना पुन्हा आपण नंतर काही दिवसांनी तपासून घेऊ तो चालू आहे की नाही, म्हणजे आपले सगळे नागरिक समाधानी झाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट 932ची ठाणा बदलापूरची ट्रेन आहे ती कायम लेटच असते, खूप मनस्ताप होतो आणि आपले बदलापूरचे रेफसी जास्त असतात त्याच्यामध्ये. आणि ही गाडी सुटते मला वाटतं 9:04 कल्याणहून सुटते ठाण्याला, पण अगोदरच्या गाड्या सगळ्या पूर्ण जातात. नंतर मागची गाडी आहे ना ठाण्याची गाडी ती फुल लेट सोडली आहे, त्यामुळे हा लेट होता प्रॉब्लेम. आणि कल्याणला काहीतरी मला सिग्नलचा प्रॉब्लेम असतो, पण मागच्या अगोदरच्या मेलवर सगळ्या पूर्ण जातात. इव्हन लोकल गाड्या सुद्धा पूर्ण जातात, पण ही गाडी जात नाही. आता आपल्याला एक नाही, या संदर्भामध्ये मी DRM साहेबांशी चर्चा केली आहे. त्यांच्याशी गहन चर्चा आपण केली आहे की त्यांना सांगितलं की गाड्या रेल्वेच्या ज्या आहेत त्या वेळेवर येत्या, वेळेवर गाड्या येणे, वेळेवर सोडणं. तर त्यांचं असं उत्तर आलं काही बाहेरच्या एक्सप्रेस वगैरे असतात त्या आपण सकाळी होल्ड करून ठेवल्या असतात, त्या आम्ही 10च्या नंतर सोडत असतो आणि प्रचंड ट्रॅफिक असते, त्यामुळे एखाद दुसऱ्या गाडीला आम्हाला थांबवावं लागतं आणि तो प्रॉब्लेम होतो. पण कालही मी परवा दिवशी त्यांना भेटून आलो की रेल्वे वेळेत सुटणं, लोकल गाड्याच्या वेळेत सुटणं हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तो सुटला पाहिजे. आणि त्याकरता 4थ्या लाईनचं काम पण सुरू आहे. काही ठिकाणी त्यांचं लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम आहे. ती लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर जर पूर्ण झाली तर 4थी लाईन सुरू होईल. आपल्या चिखलोली स्टेशनचं काम जे श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत ते सातत्याने प्रयत्न करतात, कपिलजी पाटील साहेब आहेत ते प्रयत्न करतायत की लवकरात लवकर तेही प्लॅटफॉर्म सुरू झाला, नवीन रेल्वे स्टेशन सुरू झाला तर लवकरात लवकर ती राहत मिळेल. आपल्याला थोडीशी अडचण आहे गाड्या वेळेत सोडणं, अंबरनाथची गाडी बदलापूर सोडणं, या सगळ्या सूचना केल्यात, त्याच्यावर त्यांचा स्टडी सुद्धा सुरू आहे.
मी काल त्यांच्याशी भेट मी वारंवार त्या ठिकाणी जाण्याची चिंता करू नका. नाही, नाही. तुम्हाला जोपर्यंत समाधान मिळत नाही बरोबर आहे. 8:28 ठाणा अंबरनाथ आहे. ती गाडी 9:45 सुटते. इवन ती 7:15 आली तरी पण लेट सुटते. अगोदरच्या गाड्या सगळ्या पुढे जातात. 8:31 बदलापूर पुढे जाते, आसामगाव जाते, आणखी बदलापूर जाते. महिला का थांबवत मला तो प्रश्न आहे. आपण या संदर्भात त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आले का लक्षात? सचिन सर आप इनका भी कंप्लेंट लिख के लो कि कितीची गाडी असते ती 8:28 की 8:28 का जो गाडी है वो कितने बजे 8:28 ठाणा अंबरनाथ आहे. आणि ती कितीला येते गाडी? ती गाडी येते कधी 8:20 ला येते, कधी 8:40 ला येते. पण पुढे मागे कधी होते, पण ती गाडी लेटच होते. काय ती गाडी 10-15 मिनिटं उशिरा असते का ती? हा आणि 9:32 पण तशीच आहे. ठीक. या दोन गाड्या प्लीज थँक्यू धन्यवाद सर. तुमच्या सरकारवर सर्वसामान्य जनतेचे रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात आपण बघू शकतो. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हा दौरा बदलापूर रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळतोय. त्यांनी जेव्हा मागच्या वेळी ते रेल्वे स्थानकावरती आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी अचानक जे आहे ते रेल्वे स्थानकाला भेट देईल आणि आज आपण बघू शकतो पुन्हा एकदा त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरती पाहणी दौरा केलेला आहे आणि जी रेल्वे स्थानकावरती विविध कामे सुरू आहेत आणि त्याचबरोबर ज्या ज्या अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतोय त्या सर्व अडचणींविषयी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संवाद साधताना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आपण बदलापूर रेल्वे स्थानकावरती आहोत आणि स्थानकावरची संपूर्ण परिस्थिती हा पाहणी दौरा जो आहे तो आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हा पाहणी दौरा आपल्याला बदलापूर रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळतो. स्टेशन मास्तर आहेत त्यांच्यासोबत संवाद साधून या सर्व समस्या ज्या आहेत ते जाणून घेतल्या जातात. अधिकारी यावेळेस जे आहेत ते उपस्थित आहेत. मला फक्त मागून कव्हर करा. फाईन फाईन फाईन. या ठिकाणी पाहतो आपण की प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आता फलाट क्रमांक 3 वरच्या कामांचा आढावा जो आहे तो आता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून घेण्यात येतो. नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्यात आणि नागरिकांना दैनंदिन आयुष्यात रेल्वे प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरं या ठिकाणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे हे फलक क्रमांक 3 वरची आता पाहणी करत आहेत. त्यामध्ये पुढे घूम पकडा राहुलजी. अशा जर कंपनीत पायऱ्या टाकल्या त्या फरशा टाकल्या पावसाळ्यामध्ये घसरणारच नाही त्यांची आहे ना ही अशी लाईन आहे एक पेवर ब्लॉकची याची लाईन आहे. एक मिनिट बघू जरा आपण थोडंसं कारण लांब पर्यंतच राहते पण चालणारा त्याच्यावरूनच चालणार नाही ना. एक मिनिट हे तुम्ही आता लावलंय ना मॅडम? हे आता लावलंय नवीन लावलेलं लेकिन अपना डब्बा जो इधर पीछे तक रहेगा ना पूरा करेंगे. नहीं वो नहीं एक मिनिट थोडं मला काय त्याच्यावरून सरकणारच ना. ये करने वाले होते मॅच करने वाले ठीक आहे. आपण या ठिकाणी लाद्या बसवायचं काम चालू आहे पण ते त्या तिकडून वरचा पाय सरकून अपघात व्हायला नको म्हणून त्यांचं म्हणणं आहे की याला आम्ही फ्रेम करणार आहोत. म्हणजे याला वरतून ते काय म्हणतात त्याला आपण ग्रीप देणार आहे म्हणजे पाय सटकणार नाही. जशी ग्रीप त्या ठिकाणी दिसते की नाही त्या बाजूला तशी ती ग्रीप त्या ठिकाणी ते करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं वर्क इन प्रोग्रेस आहे पण हे लवकरात लवकर झालं पाहिजे सर. याला किती दिवसात होईल?
1 महीना लगेगा सर। और 1 महीना सर इतना राजनीगंज में क्यों? नहीं सर, पूरा नाइट नहीं हो रहा है। हाँ? दिन में पीक आवर्स में नहीं कर सकते। हाँ, तो फिर भी इसको ज्यादा टाइम नहीं रहेगा, ये क्यों ज्यादा नहीं, ये तो आपका बने रहे, एक दिन में काम है सर, पूरा लादी बना रहे। डिसमेंटलिंग करना पड़ता है, प्लेटफॉर्म हाइट ज़्यादा है, नीचे कंक्रीट तोड़ के करना है। एक दिन पूरा मतलब 10 मीटर तोड़े के 10 मीटर लगा देंगे। लेकिन जल्दी करो क्योंकि इसकी वजह से कुछ हो सकता है गड़बड़। ये देखो आपके दादी आ रही है, ये स्लिप हो रहा है, ये ठीक है लेकिन ये ज़्यादा स्लिप हो रहा है और चल के और ये स्लिप हो जाएगा। पाणी पडलं तर अजून पैसा नको. एक पर येत आहे जे लोक कल्याणपर्यंत सर्व स्थानकांवर थांबले पुढे 2 मिनिट आणि स्थानकांवर थांबले याला एकाही मुलगी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस माझा मोबाईल दे रे. आपण चीफ ऑफिसर मारुती गायकवाड साहेब यांना फोन लावला आहे. हॅलो, मीटिंगमध्ये आहात तर रेल्वे स्टेशनला आलो, ते भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे फक्त. हां हां नंतर करतो मी आपल्याला फोन. मीटिंगमध्ये आहेत ते, त्याची मीटिंग आहे त्यांच्याशी. आपण त्यांना 2 विषय दिले होते, एक भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, दुसरं ई टॉयलेट लावणं आणि तिसरं जे आपलं स्कायवॉक होतं की नाही त्याचा काही भाग कोसळला होता ते तात्काळ बघणं आणि कुठे काय प्रॉब्लेम आहे का त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं. तर त्याच्यातून सुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे, ते व्हायला नको याकरता आपण ते विरुद्ध त्यांना सांगितलं. आता आपण तिला टॉयलेट आणि हे बघूया जरा. हे नवीन तक्रार होती आपली. चला पुढे चल. हा विषय ना, हा विषय बघा थोडंसं आपलं थोडं इकडे आमचं असे पत्रकार लोक इकडे रोड आणि तो बोर्ड आपण कसे कशाला इकडे आतमध्ये ठेवा ना मॅडम. मला काय म्हणायचंय आणि एक जर तिथे बघा या बाजूला चेंबर आहे बरोबर. तुम्हाला तिथे 2-3 हे पण बोल पण आता दिवशी पाय लागला या समस्या पण इथल्या ज्या इथं जाणार नाही त्यांचं ते काय थोडं टाकलं पाहिजे. कॉन्क्रीटचं एक टाकलं पाहिजे. किती लागणार त्याला तो चेंबर आहे की नाही, या चेंबरला लोक ढेत लागून आप हिंदी बात करते हो मराठी वो देखो हाँ एक चेंबर है सर. एक बेटा चेंबर है, लोग इतनी भीड़ रहती है, यहाँ से लोग क्या जाएंगे नहीं, सब लोग यहाँ से जाते नहीं, बाहर से इधर से जाते हैं. तो ड्रम है ना, मैडम बोली वहाँ पे जगह का प्रॉब्लम है, सर्च करो क्या प्रॉब्लम है. थोड़ा सा इधर ये साइड में रखो, वहाँ पे जगह कम है उसको हटा दो. और ये बोर्ड भी वहाँ पे बहुत दिन से पड़ा हुआ है. देखो उसमें नीचे देखो नोक है, अगर कोई गिरेगा ना तो उसको बहुत बड़ा जबड़ा मार लग सकता है. उधर ध्यान में रखो. और इधर देखो ये जो प्रॉब्लम है, लोग क्या देखते ट्रेन देखते और ट्रेन देखने के बाद घूमते आते समय इधर लग गया तो उसका सर फूट सकता है.
ये मैंने ऑलरेडी बोला था इधर थोड़ा सा अभी दिखता है मुझे प्रोग्रेस दिखता है, प्रोग्रेस नहीं है चले, लेकिन ये हमेशा क्लियर भी होना चाहिए। और ये जरा कोई भी देखो बाहर का आदमी है बदलापुर प्लेटफॉर्म में एंट्री करता है तो माहौल कैसा चाहिए, अच्छा चाहिए कि नहीं। मैं उधर सिंदूर में जाता हूँ, गंगोली का रेलवे स्टेशन है, सिंदूर का इतना अच्छा बाहर है, अरे बदलापुर इतना अच्छा हो, ऐसा क्यों नहीं है? नहीं वो तो जरूर सर आप लोग करने वाले उसमें कुछ मुझे ये नहीं है, लेकिन जो है उसको बेटर बना दो। देखिए ये इसमें अगर किसी का लगता है पैर, ये देखो नहीं टाइल्स देखो नीचे, ये टाइल्स में कुछ प्रॉब्लम है तो ये प्रॉब्लम आएगा। अभी अगली बार मैं आऊँगा पक्का। अगली बारपेक्षा तो लवकरात लवकर झालं पाहिजे, त्यात फार मोठं काम नाहीये, तुम्ही गिरीट टाकून सुरू शकता. दादा काय म्हणतात, खूप वर्षापासून ते स्टँड आहे, हो तो स्टँड आता बघत जाऊ रिक्षामध्ये नेहमी त्यांना आता त्यांना धंदाच नाही, त्यांचं म्हणणं का आम्हाला एक स्टँड बनवून घ्या, आता आपण रिक्षा स्टँड शेवटीच सगळ्या स्टँड आहोत. एक 5 मिनिटानंतर तो घेऊ, बाथरूमकडे जाऊया सर. पहिले इकडचा टॉयलेटचा प्रश्न सॉल्व्ह झाला का ते मला बघायचं आहे. टॉयलेटचा प्रश्न जरा बघू म्हणजे काय व्यवस्था आहे टॉयलेटची, कारण मागच्या वेळेला या टॉयलेट संदर्भात बघा इथं मी हेच त्यांना सांगतो स्पंज पडला रे खाली. का नाही आता नाही माझा स्पंज पडला. पंच पडला बदलापूर वाईटमध्ये आपल्या सर्वांचे ये देखें ये पाइप बिना काम का पड़ा हुआ है, बराबर 3 तो कम इसको कम से कम। ये वायर किस काम का है, कागज का वायर किस काम? ये दिखना नहीं बनता मेरे को, हाँ? मैं 2-3 में वापस आऊँगा, अभी 11 आवर जाऊँगा, सरकारी बोर्ड पे आया हूँ, लेटर देख के आया हूँ, आपको लेटर दिया, एक बार मैं आऊँगा तो लेटर नहीं दूंगा, डायरेक्ट आ जाऊँगा, क्योंकि मुझे क्लीन लिखना चाहिए। ओव्हर होऊ शकतात पण काय बाहेरचे रेल्वे स्टेशन आपण पाहतो आता मला फक्त एकच सांगायचं आहे मॅडम, काय प्रॉब्लेम होतो आता कंटिन्युअस असतं का, नक्की माणूस कंटिन्यू आहे साफसफाईला. मला एकाने काय सांगितलं की बाबा आता सर आपण हे सगळं केलं पण त्यानंतर क्लीनचा माणूस नसतो. नाही बसवायचं नाही, हां जरा जाऊन बघा आतमध्ये स्वच्छ आहे का, तुम्ही नाही का? नाही आमच्या महिलांना तिकडे पण जाऊन जरा चेक करा, त्या बाजूला कार्यक्रम चेक करतात ना लोक. मुक्त आहे पण स्वच्छ नाही, स्वच्छ इथं फिनाईल हे आहे सुगंधी नाही आहे. आता त्यांनी एक न केलं तीन मोफत केलं. उदाहरण आता काय करा, फिनाईल टाकून स्वच्छ करा. तुमचा जर 4 वेळा माणूस साफ करायला त्याला सांगा तर 4 वेळा फिनाईल टाक. पब्लिक भरपूर आहे, दुर्गंधी येणारच आहे, ते स्वच्छ असलं पाहिजे, बरोबर. हे पुन्हा मी तपासायला कधी पण येऊ शकतो. या ठिकाणी प्रसाधनगृह जे आहे त्याची गेल्या वेळी ज्या प्रसाधनगृहाहून वाद झालेला मागच्या वेळेस प्रसाधनगृह जे आहे ते प्रसाधनगृहाची पाहणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते आणि ज्या काही त्रुटी मागच्या वेळेस आढळण्यात आल्या त्या करण्यात आली आहे का
कामाचं नाही बाहेर लागेल आणि पुन्हा लागू शकतो. जेवढी मोकळी जागा करता तेवढी करा. टाकून ठेवा, माझा ओव्हरहीट होईल आता. हा काय त्या ठिकाणी प्रसाधन गृहाची पाहणी जी आहे ती त्याला झाली आहे. त्या काही त्रुटी आढळल्या. इकडे स्वच्छ आहे. या गोष्ट स्वच्छ बघितलं का? गेलं ते आनंदाची आनंदाजी तुम्ही पाहिलं ना, इकडे स्वच्छ आहे पण अपंगांसाठी जी व्यवस्था अजूनही दुरावस्थेतच मला आहे. असं वाटतं मॅडम हे तुमचं चालू दिसत नाहीये. चालू नाहीये ते आणि आतमध्ये अंडर गार्मेंट्स वगैरे कोणाचे पडलेले म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे स्वच्छता नाही. पहिली गोष्ट याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. गेलं पण ते वापर दिसत नाही मॅडम. वापर नाहीये, स्वच्छता नाहीये. धूळ हे वापर नाहीये, स्वच्छ पण नाही. पहिले याला करूया कुठल्या पद्धतीने. हे कोण बघणार तुझं? ये बघना है आप देखने वाले इसको देखिए ये आज तो पूरा सफाई होना चाहिए. जो भी अपने जो अपंग लोग रहेंगे हैंडीकैप मैं देखिए इसके लिए मैं अचानक 2 दिन में आया था. ये देखने के लिए शाम को भी आ सकता हूँ. तो ये 1 आवर में 1 घंटे में वो पूरा हो जाएगा. आपकी जिम्मेदारी. आपका नाम क्या सर? ठीक है संदीप कुमार जी, आपकी जिम्मेदारी आप इसको करवा दो. चला ठीक आहे. अजून काय होतं? ते स्टँडवाले होते. स्टँडला जाऊ झाला आपण. या, सर या. राहुलजी मी एंड करतोय. तुम्ही तुमच्या याच्यात वॉकथ्रू घेऊया. या संदर्भातले अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वा काम आहे विद्या एक वॉकथ्रू घेऊया. गाडी या साईडला घेऊन येतो. ये बस. तू बोलला 4 वाजता फोन करतो, फोनच नाही गेला. परिसरामध्ये आणि या ठिकाणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी मांजरे आहेत. त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. ज्या काही समस्या नागरिकांच्या आहेत त्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिक्षक आमदार मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या, बदलापूर रेल्वे स्थानकावर वाढत असलेला ताण, प्रवाशांची दिवसागणिक वाढत जाणारी ही संख्या, या सर्व बाबींवरती आपण जर पाहिलं तर अनेक प्रश्न होते, अनेक समस्यांचा सामना रेल्वे प्रवाशांना करावा लागतोय. आणि यापूर्वी देखील आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या कामाची पाहणी करण्यात आलेली आहे. आजही आपण जर पाहिलं तर अचानक त्यांनी रेल्वे स्थानकाला भेट दिलेली आहे आणि संपूर्ण आपण जर पाहिलं. एक मिनिट सर. आणि कामावर जाताना गाडी लागली होती या ठिकाणी. ती धावत आली 8-10ची ट्रेन. या ठिकाणी पाय घसरला मिळावी, अपघाताचा विमा मिळावा याकरता आपण प्रयत्न करतो. तोही आपल्याला बघावा लागेल मिळाला की नाही. दुसरी गोष्ट की 1 मिनिट आनंदाची 1 मिनिट थोडंसं 1 मिनिट की इथे बघा, इथे गाडी पकडताना माणूस पुन्हा पुढे जाऊ शकतो. तर आपण सचिनजी आप आ जाइए प्लीज जरा आगे. जरा थोड़ा सा मागे सरका बाकीच्यांनी दादा अपन इसको क्या कर सकते हैं. उस दिन भी आपको मैं बोला था. हाँ डीआरएम सर आए थे खुद. कल आए. अच्छा फिर पूरा प्लेटफॉर्म भी चेक किया. हाँ. परमिशन नहीं है कि स्ट्रेस पास रुकने के लिए केस लगाता है. स्ट्रेस पास रुकने के लिए लगाता है. अभी हर स्टेशन को मना किया. नहीं अभी क्या कर सकते हैं क्योंकि यहाँ पे वापस एक्सीडेंट के चांसेस है. नहीं तो कम से कम आपका एक गाड़ी इधर खड़ा करो तो कर सकते हो ना. कुछ तो करो. ये देखो ये पूरे प्लेटफॉर्मवर मॅडम कुठे आहेत? बैरिकेड नहीं चलेगा सचिन. नाही ते झालं सगळं सांगून झालं. त्याला ते अलाउड नाहीये. मॅडम कुठे आहेत? हे बघा 1 सेकंड काका 1 मिनिट काका 1 मिनिट. इथे ना तुमचा माणूस एक गार्ड तरी उभा करा. ते सिक्युरिटी स्टाफ आरपीएफ जीआरपी त्यांना सूचना ते दिलेल्या सांगा. आहेत. आरपीएफ आपले आरपीएफ वाले कुठे आहेत? रेल्वेवाले कुठे आहेत? पोलीस इथे हेड हे कुठे गेले? आपल्या यांचं नाव काय ते? अहिवाल सर इधर आइए. सर प्लीज इधर आइए. मैं आपसे एक रिक्वेस्ट करता हूँ कि यहाँ पे एक आदमी
आपको गाड़ी आती है तभी तैनात करना पड़ेगा, क्योंकि देखिए किसी की जान इम्पोर्टेंट है। यहाँ पे वापस एक लड़की की जान तो चली गई, वापस हो सकता है, या तो आप यहाँ पे कुछ नहीं लगा सकते तो कम से कम यहाँ पे किसी को खड़ा करो सर, किसी को खड़ा करो। जो आते जाते ट्रेन 2 मिनट का ट्रेन आता है तो उसको बोलो यहाँ पे रुकने का, अगर नहीं रुकेगा तो उस पर कार्रवाई करो। यहाँ पे है ना सर, आप देखते रहो। हाँ, ये हमेशा जब ही गाडी म्हणजे बघा यांना या ठिकाणी काल डीआरएम साहेबांना मी 2 दिवसापूर्वी भेटलो, आज डीआरएम साहेब काल संध्याकाळी या ठिकाणी येऊन बघून गेले। त्यांचं म्हणणं आहे की ते आमच्या रेल्वेच्या याच्यामध्ये इथे काय आडोसा लावण्यासाठी अलाउड नाहीये, पण किमान कुणालाही असा पुन्हा अपघात व्हायला नको, या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नको म्हणून किमान यांनी एक गाड या ठिकाणी लावून ठेवावा असं मी आपल्या रेल्वेच्या पोलिसांना सांगितलं आहे। या ठिकाणी अहिरवार सर आहेत, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि निश्चितपणे पुढच्या वेळेला आपल्याला या ठिकाणी त्यांचा गाड दिसेल। कुछ भी करो सर, यहाँ पे रहना ही चाहिए। भाई आपके गाड रहते ना तो किसी को बोलो की बाबा गाडी पकडते गाडी यहाँ पे, प्रत्येक बस तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा। ओके चला, आवाहन करण्यात आलेलं आहे की हे बघा हे थोडंसं आहे ना, याला थोडंसं हे करा ना, तोपर्यंत अपघात झाला म्हणजे पुन्हा पावसाळ्यामध्ये सिलिंगला लिकेज असतं प्लॅटफॉर्म, हो, हा पुढे छप्पर पण नाही सर तिथे कर्जत साईडला 2 नंबरला। इधर आइए, देखिए राहुल सर कुठे? आले सर छप्पर नाही तिथे आपल्या 2 नंबरला। बारिश के दिन में देखोगे ऐसा है ना सर, बराबर के 2 वो मई के एंड में ये पूरा चेक करवा लो, बारिश का भरोसा नहीं कभी भी। हो अनंत सर सोसाइटी में लगाते ना 12:15 मिनिटांची शिवाजी महाराज आज शिराली अपेक्षित आहे। 12:15 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाले 3 लोग आज देरी से आने की संभावना है। हो चालू आहे, त्याला बिघड चला ते आपण जाऊन आलो, नाही ते काम चालू आहे आणि त्याला ते पावसाळ्यात डीआरएम साहेबांनी आपलं हे सांगितलं छप्पर आहे ना प्लॅटफॉर्म नंबर 2 वर, प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती ते वर शेड नाहीये, तर त्या संदर्भात तक्रार अशी आली होती की मागच्या वर्षी ताडपत्री लावलं बरोबर। आता मला डीआरएम साहेबांनी काय सांगितलंय की मान्सून पूर्वी पूर्णच्या पूर्ण आम्ही छप्पर त्या ठिकाणी टाकणार आहोत, त्याचं काम चालू आहे। आपण तेही पुन्हा पाहणार, आपली दर महिन्याला एकदा तरी रेल्वेसाठी व्हिजिट 100% असते। कारण सर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये नागरिकांची अनेक प्रकारची गैरसोय पण उन्हाळ्यात पण त्रास होतो सर तिथे बरोबर, सध्या सीझन म्हणजे वर्षानुवर्ष छप्परच नाही। नागरिकांना त्यांचा डब्बा सोडून मागच्या डब्याला यावं लागतं। आता सध्या आपण काय शेडचं काम चालू आहे? आता जॉईंट नोट झाले सर, आता जॉईंट नोट झाली आमची सगळ्यांची, आणि आता जर त्यांच्यासाठी आम्ही काय करतो ट्रेनचे 3 डबे मागे शिफ्ट करतो। वीकेंड इश्यू झाला होता, तुमच्या समय त्याचे आठवले आणि हे काम तिथे शेडचं सुरू करतो। जसं सुरू होईल सर ते विदिन मला वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये ते कम्प्लीट करतील, फायलिंग करू। ठीक आहे ना, आपण पुन्हा अजून 8-10 दिवसांनी चेक करू ना, पावसाच्या आधी होईल ना? त्यांनी सांगितलंय समोर हे काम चालू आहे, म्हणजे आता नुसतं पावसाळ्यात नाही, आता ऊन परिणामामध्ये सर बरं आता इथे आपण शांत उभे आहोत आपल्याला बरं वाटतंय, पण याच्या बाहेर जर वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणून एक मिनिट आहे, तर ते तुमचं काम जेवढ्या फास्टमध्ये होईल तेवढं फास्टमध्ये करा। तुम्हाला त्रास द्यायला मी येणारच आहे प्रत्येक वेळेला, हे नागरिकांची सोय वेळ म्हणून तोय, बाकी काय उद्देश नाही आहे। बोला ताई काय रिझर्वेशनला तात्काळचं जे असतं ते तात्काळसाठी लाईन लागतात, लोकांना पहाटे म्हणजे रात्र इथे येऊन वेटिंगला बसावं लागतं, पण एवढं बसून सुद्धा काही वेळेला आरपीएफची मोनोपॉली तिथं दिसून येते। काय म्हणजे आयोगात सर? हा आयोगात सर किती काय आहे आरपीएफची सेटिंग हा हे आमच्या मुरबाड विधानसभेच्या समितीचे त्यांचं असं म्हणणं आहे की रिझर्वेशन तात्काळ रिझर्वेशनसाठी काहीतरी वेगळा प्रकार चालतो, ही गोष्ट खरी आहे का?
तर आपण प्रॉपरली बंदोबस्त लावतो. हा. स्टाफ प्रत्येक 12 वाजता सकाळी 6 वाजता स्टाफ त्यांना चेक करतो, कोण कोण रांगेत उभा आहे, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं पॅन कार्ड, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्यांच्या आधार कार्डवरती आणि जर त्यांचे रिझर्वेशन फॉर्मवरती जर ते मॅच नाही झाले, ज्यांना 90 सेपरेट एखादा जर डाऊट सापडला तर त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करतो. रिसेंटली आता एक केस बी बनवली आम्ही. ठीक आहे. त्यांना असं एक फक्त त्याच्यामध्ये कुठे पार्सलिटी नको असं त्यांचं म्हणणं आहे. सर ह्याच्यावर सर आमचे कमिशनर साहेब लक्ष एकदम सिरियस आहे. काही यांच्याकडे तक्रार आली की तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ते असं कुठं व्हायला नको. एकदम ट्रान्सपरंट आहे सर, एकदम ट्रान्सपरंट. Yes, setting आहे. जर तुम्ही कधीही असं गोष्ट जर तुमच्या निदर्शनास कॅमेरे आहेत ना आपल्या सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, आमचे स्टाफ पण आहे, एकदम ट्रान्सपरंट मेथड आहे. कधी तुम्हाला असं आढळलं तर आमच्याकडे आणा, आम्ही त्याच्याची योग्य ती नाही त्याबद्दल आपल्याला हा इथून आहे. सर सर मला तर बोलायला असं ना आधी एवढी चांगली रील बनवून दिली असते नाही. व्हायरल झालं, तुम्हाला बोलवलं नाही तुमचं लाईफ सर्वांना खंत व्यक्त करावा लागेल. चला आपण आता रेल्वेच्या नागरिकांना तुमच्यासाठी काही समस्या असतील तर लाईव्हमध्ये आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जेणेकरून आम्ही हे प्रश्न जे आहेत ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न सर पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे तिथे, पण मच्छी मार्केटमध्ये पण गाड्या सगळ्या लावल्या चालू जातात. आहे. तिथे पार्किंगचं काम चालू आहे. आपण त्या दिवशी पाहिलं ते काम लवकरच त्याचं पूर्ण होणार, त्यावेळी ते सुटेल. पहिले आता रिक्षावाले जे आहेत की नाही त्यांचं तुम्हाला म्हणणं पण विनंती आहे थोडं. हा पण आमचा ट्रॅफिक डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेट करा, बाकीची कोऑर्डिनेट करा. आता होईल ना, होईल ना. कोणी ट्रॅफिक इथं झाला होईल ना, म्हणून याच्या गाड्या सावलीत 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 अनिकेत सावलीत थांबायला सांगितलं, हेट नको म्हणून. चला पुढे तिथे हात पकडून काय बातम्या या ठिकाणी काही रिक्षा चालक या पुढे तर नाही त्या देखील सर इकडे हां लोकांना त्रास प्रॉब्लेम कोणालाही प्रॉब्लेम नाही इकडे या. आंबोने साहेब बोलते आंबोने साहेब इतर गाड्या चालतात त्याच्याविषयी काय मुद्दा नाही. मोठ्या मोठ्या गाड्या चालतात, बस रिक्षा आली का फाईन, रिक्षा आणि बघा आता इथे प्रवासी इकडे उतरतात. आता एखादा लुला लंगडा अपंग आला तर त्याला काय रिक्षा कशी मिळणार, त्यांना रिक्षा दिसत सुद्धा लांब लांबपर्यंत. बघा सगळ्यात पहिला म्हणजे इथे आपण निधी उपलब्ध केला होता, पण रेल्वेने करून दिलेलं नाही. म्हणजे आपण जवळ नगरपालिकेच्या माध्यमामधनं आपण 1 कोटी रुपये इथे सँक्शन करून घेतले होते. पण बरेच दिवस झाले ह्या रस्त्याकरता, रस्त्याची इथे खूप म्हणजे
लोकांचे असे आहे का इथे खड्डे काय आहेत मी सगळ्यांना सांगतो का आम्ही आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून केले पण रेल्वे आपल्याला एनओसी देत नाही एनओसीचं मग रेल्वेवाल्यांचं म्हणणं काय काही आमचं कामं चालू आहे आम्ही नंतर करूया करणार आहोत पण तुम्ही तिथे काय हस्तक्षेप करायचं नाही. तर आता मला एवढंच म्हणायचं आहे की रिक्षा स्टँड हा खूप वर्षापासून आहे 40 वर्षापासून इथे आहे आणि इथे जवळ 40-50 रिक्षा इथे रांगेत असतात आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे आणि प्रवाशांना पण आज कुठल्या मागच्या मागे म्हणजे जवळ 15-20 मिनिटं लागतात जायला तर त्यांचा पण त्रास होतो. आज बरेचसे प्रवासी येतात अपंग लोक बरं वयस्कर असतात तर रिक्षावाल्यांचं म्हणणं काय आणि मी इथला कसं प्रतिनिधी आहे म्हणजे माझी मिसेस इथे प्रतिनिधी आणि नगरसेवक आहे तर त्याच्या याने मला बोलायला काय अधिकार आहे म्हणजे मी इथला एक विभाग प्रमुख या नात्याने आज यांना सरांना तुम्हाला सांगू इच्छितो तर रिक्षा स्टँडला इथे दोन रिक्षा सोडल्या तरी प्रवाशांचं काम होईल आम्ही त्यांची शिस्तबद्ध काम करू शकतो पण इथे ही रिक्षा वगैरे आले का यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि टू व्हीलर तर राजरोज फिरतात जातात मग रिक्षांना का नको. मगाशी बोलत होते ना या काय सांगा ना इकडे या काय इथे विषय सांगा आता लोकांचं असं म्हणणं आहे की रिक्षावाल्यांचं आणि पब्लिकचं म्हणणं आहे पहिल्यांदा की बाबा आम्ही उतरलो अपंग असतात आजारी असतात वयोवृद्ध असतात की इथे जवळून रिक्षा मिळाली पाहिजे अशी अपेक्षा आहे त्या लोकांची तर इथे ऑलरेडी अनेक वर्षापासून रिक्षा स्टँड होतं बरोबर आहे तर हे इथलं रिक्षा स्टँड आपल्याला सुरू करायला काय अडचण आहे. सर आता तुम्हाला सांगतो जेव्हा याच्या अगोदर एक रिक्षा स्टँड इथे होतं रिक्षावाल्यांना आम्ही म्हणजे मॅडमनी मी सरांनी खूप वेळा सांगितलं की बाबा तुम्ही क्यू मध्ये लावा लाईन मध्ये लावा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. इथे एक बाकडा आहे सर तुम्ही बघू शकता त्या बाकड्याच्या मागून तुम्ही क्यू चालू करा हा आपली एंट्री आहे सर पब्लिक जाते येते. सर काही रिक्षावाले असे नाव नाही घेणार इथपर्यंत येतात आणि आतमध्ये येतात सर यांना पण माहिती सर यांच्या अध्यक्षांना पण विचारा आतमध्ये येतात आणि पॅसेंजरला म्हणजे चला चला आमच्याकडे चला घर असं सांगतात. पॅसेंजर नेऊन खूप वेळा मॅडमला सगळ्यांना कंप्लेंट केलेली आहे आरपीएफला किंवा आम्हाला त्यांचा त्रास आहे मग त्याच्यानंतर आम्ही ही ऍक्शन घेतली सर की बाबा तुम्हालाही त्रास नको आणि पब्लिक मेन सर पॅसेंजरला त्रास झाला नाही पाहिजे. रिक्षावाल्यांचं पण हेच म्हणणं आहे आणि आमचं पण हेच म्हणणं आहे आणि 3 महिने समजावून सुद्धा सर हे समजले नाहीत त्यानंतर आम्ही ती ऍक्शन घेतली की तुम्ही ड्रॉप अँड गो तिकडून तुम्ही बाहेर जा याच्यामध्ये सर आम्ही काय चुकलो तर मी काय बोलतो आता ठीक आहे हे बघा दादा एक मिनिट दादा एक मिनिट हे बघा त्यांचंही म्हणणं तुमचंही म्हणणं आपण ऐकून घेतलं आहे यात सुमध्ये आपण एक काढूया की दादा इथे आपण एक बॅरिगेट्स लावून देऊया. चालेल एक बॅरिगेट्स अशी लावून देऊ मॅडम या बॅरिगेट्स मध्ये की फक्त सिंगल रिक्षा आणि दुसरं की तुमच्या रिक्षावाल्यांच्या सगळ्यांची मीटिंग मी घेतो त्या मीटिंगमध्ये कोणीही रिक्षावाला गडबड करणार नाही. जर तुम्हाला तुमची सुविधा हवी असेल तर आपण शिस्तीने करूया कारण जागा पण नॅरो आहे इथे पुन्हा ट्रॅफिक जाम झालं प्रॉब्लेम झाला लोक आपल्याला आरडाओरडा करतील त्यापेक्षा शिस्तीमध्ये झालं पाहिजे. आता इथे स्थानिक नगरसेविका यांच्या मिसेस आहेत मी त्यांना विनंती करेन की दादा एक ना आपण इथे रॅक्स वगैरे लावून देण्यासाठी काहीतरी व्यवस्था करूया पाईपाचं जरी रॅलिंग करून दिलं तर ते शिस्तीमध्ये येतील आणि याच्या पलीकडे कोणाला जाता येणार नाही अशा प्रकारचं आरपीएफ आयरवार सर कुठे गेले एक रिक्षा येईल आयरवार सर गेले का बोला मॅडम बोला थांबा एक तुम्हाला पण विनंती आहे हे बघा करा नका माझ्या कोणाचंही नुकसान करणं किंवा काय करणं त्याच्याने आम्हाला काहीच मिळणार नाही आमचा काही उद्देश नाही प्रवाशांची सुविधा हेच आमचा उद्देश आहे आणि आपण म्हणताय रिक्षा स्टँड पुढे घेऊया ते बॅरिकेड लावूया सगळं मान्य पण त्याच्यासाठी तुम्हाला विनंती आहे की DRM सरांशी हा सगळा विषय बोलून बोललो मी त्यांच्याकडनं अधिकृत तुम्ही घेऊन या आमची काही हरकत नाही आमचं तर एवढंच अधिकार आहे की आम्हाला आमच्या टाकले सर आता एमआरसीचं खूप मोठं काम चालू आहे पेन्स येतात डंपर्स येतात मिक्सर येतात सर आपण मध्ये जर बॅरिगेट टाकले तर त्यानंतर डंपर यांना जायला रस्ता उरणार नाही सर ट्रायल आपण पुढे जाऊन जरा बघूया जरा पुढे जाऊन बघूया कुठपर्यंत रिक्षा स्टँड आणता येते ते बघूया आपण रिक्षा चालकांच्या ठीक आहे तुमच्याही अडचणी आहेत पण तो रिक्षा स्टँड फार लांब आहे खूप लांब आहे ठीक आहे ना आपण मॅडम काय मार्ग काढू शकतो तुमच्या स्तरावर काय निघू शकतो बघा इथे दादा इथे पण होता इथे तर काहीच तिकडनं विशेष दिसत पण नाही एवढा लागून बघा किती लांब आहे हे म्हणताय भेटून घ्यायचं सर यांना आम्ही हीच गोष्ट जेव्हा बंद करायच्या अगोदर 3 महिने सर समजू सगळ्यांना सांगतो कोणी नाही ऐकलं काय सर
की बाबा तुम्ही पुढे येऊ नका. आम्ही यांना मॅडमनी जागा दिली होती, सरांनी जागा दिली होती की तुम्ही इथून मागे लावा, काही प्रॉब्लेम नाही, पॅसेंजरचा एंट्री एक्झिट तुम्ही हे करा. पण सर रिक्षावाले सर तिथपर्यंत येतात. मग तिथपर्यंत आता आल्यानंतर मला एक मिनिट ना, तुम्ही नका, तुम्ही नाही येत तसे सर. आपण आता काय करूया, पण इथून आपल्याला सुरू करता येईल का मॅडम? मी आता माझ्या अधिकारात नाही घेऊ शकत. तुम्हाला म्हणून सांगितलं तुम्ही DRM मी डीआरएम साहेबांशी बोलतो ना, काही प्रॉब्लेम आम्ही बोलूच. पण बघा आता हे खूप लांब आहे रिक्षा स्टँड, खूप लांब आहे, हे पण आपल्याला कळतंय. सर पण ते पण एंट्रीलाच आहे सर. एंट्री आहे एंट्रीच सर. आहे. खूप लांब आहे. पॅसेंजर रिक्षावाल्यांची कंप्लेंट आमच्याकडे घेऊन येतो, मग करायचं काय? पण ते लोकांना जायला जागा द्या. हे बघा आता आपण याच्यावरती मध्ये काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? सेंट्रल सोल्युशन काढलं, बोलतो ना, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, त्यांच्याशी बोलतो, रिक्षावाल्यांना पाहिजे त्यांच्या युनियनला साहेबांकडे घेऊन पण जातो. पण आपल्याला इथून कुठून सुरू करता येईल, इथून सुरू करता येईल, मागून कुठून सुरू करता येईल, एक्झॅक्ट स्पॉट तर सांगा मला. आता आपलं काम कुठे चालू आहे? इकडे चालू आहे. अजून किती चालू आहे? इथे एक चालू आहे, पुढे एक चालू आहे. ते किती लांब चालू आहे? इथून एक 100 ते 150 मीटर. बघूया जरा, अजून पुढे जाऊया आपण, अजून पुढे जाऊया. लोकांना त्रास देऊ नका, लोकांच्या गाड्या जाऊ द्या. मच्छी मार्केट आला, मच्छी मार्केटला ना मग गर्दी खूप होते ना. बरोबर, एवढी गर्दी होते ना, म्हणजे लोकांना चालायला जागा नाही. हे तर नंतर आपलं तुटणारच आहे ना. हे सर इथे हा रोड पण नाहीये सर. हा. हा रोड पण बंद होतो. इथे पायलिंग येते, इथे सर डायरेक्ट यांचं बिल्डिंग्स येतात. रस्ता तिकडून येणार आहे सर. हा रोड सर कॅन्सल करतात डायरेक्ट. हे तर रस्ताच नाही. नाहीये, नाही. पार्किंग लॉट मध्ये लावत नाही गाड्या. नाही, पार्किंग संपून जाते. पूर्ण गावदेवीच्या रस्त्यापर्यंत पार्किंग आहे. छोटा आहे ना. हा रस्ता वनवेच आहे ना इथला, रस्ता वनवे केला ना. आता सध्या बंद केलेलं आहे. हा रस्ता वनवे का? बंद आहे सध्या, बंद केलेलं आहे. बघा इथून काय प्रॉब्लेम नाही का मॅडम? बघा इथून स्पेस भरपूर आहे. मला वाटत नाही इथून आपल्याला डीआरएम साहेबांशी बोलावं लागलं. एक हा इथून आहे सर काम म्हटलेलं नाही. एवढं इथे मागे काम कधीतरी गाडी नाही सर. मग आता हे चालू होईल ना सर. मिक्सर वगैरे सर ते किती वेळा चालणार ते? दिवसातून किती वेळा? दिवसातून म्हणजे सर एक असं 4-5 वेळा येते. मग 4-5 वेळा रस्ता करते ना मोकळे. आणि चालू बघा इथून जरी आपण जागा दिली ना सर, इथून जरी जागा दिली ना, आता मला सांगा इथून तो रिक्षा स्टँड 100-70 मीटर डिस्टन्स असतो. एवढं डिस्टन्स. आता असं असं सर तुम्ही वरिष्ठांशी एकदा बोलून घ्या. मी काय म्हणतो CCI सर. मीटिंग घेतलेली आहे. आता तुम्हाला वाटतं की तुमच्या आधीपासून झाली नाही, तरच डीआरएम साहेबांशी आपण बोलू. मी बोलणार होता. हे बघा काहीतरी छोटा तरी मार्ग निघाला पाहिजे. ज्ञानेश्वर मात्रेचा पण मान ठेवा, बरं की नाही? आम्ही एवढे सगळे आलोच की नाही, थोडासा मान ठेवा. म्हणून तर तुम्हाला रस्ता हो रस्ता बघितलाय मी. पार्किंग दिली तर होईल. शिस्तीत चालतील रिक्षावाले. आपण घेऊ आले का लक्षात? रिक्षावाले शिस्तीत पण चालतील. नाही आता कसं आहे, या बाईकवाल्यांसाठी वेगळी काहीतरी व्यवस्था जर केली तर इथला हा मोकळा होईल. आणि इथे आपण ते हे लावूया ना, बॅरिकेड लावू किंवा ते याचे टाकतात ना गाड्या, प्लास्टिक नाही ते आपण पेवर ब्लॉक मोठे असतात ना, डिवायडर लावतात की नाही, तसे लावून टाकू ना. नगरपालिकेने काम तुम्ही लावून द्यायचे, तुमच्या माध्यमातून ते करून घ्या. म्हणजे एक रिक्षा येईल आणि ती निघून जाईल मागे. एवढं तर करू शकतो आपण. विषय असा आहे हो रेल्वेवाले सर, सरांचं म्हणणं असं आहे की रिक्षावाल्यांना पण फार त्रास देऊ नका आणि रिक्षावाल्यांना पण आपल्या माध्यमातून विकास काम होत आहे त्याला मदत करा. आम्ही त्यांना सर प्रत्येक वेळेस समजवत आलो की पॅसेंजर कंप्लेंट येऊ देऊ नका. कंप्लेंटच्या ऐवजी आता आपण तो काढूच मार्ग, पण इथे सोल्युशन आपण काढूया. आलं का लक्षात? आम्ही सर हे करतो सर. तुम्ही मी बोलतो डीआरएम साहेबांच्या आजच बोलतो. आलं का लक्षात? भले गरज लागली तर यांच्या कमिटीला घेऊन मी तिकडे जाईल. तुम्ही पण त्या दिवशी तिथे या. आपण हा विषय त्यांचाही सोडू, म्हणजे त्यांना पण समाधान, प्रवाशांना पण समाधान. आपण जर या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था जर कुठे दुसरीकडे करू शकलो ना तर ही काल झालंय डीआरएम सर आले होते तिकडे एक MRVCची एक जागा आहे ती आम्ही अलॉटेड करतोय. रेल्वे पहिले ती MRVCकडे होती. आता आम्ही आमची जॉईंट रोड बनवून ती अलॉटेड करून तिकडे पार्किंग स्पेस वाढवतो. 2 दिवसामध्ये
मेसेज येतो तो जॉईंट नोट आम्ही तयार करू. अप्रुव्हल जसा येईल तसा आम्ही ती जागा ठीक आहे clear बघा, parking इथे एक विषय असा होता की काल DRM साहेब स्वतः या ठिकाणी आले होते. हा जो गाड्या पार्किंगचा विषय आहे तो सॉल्व्ह होतोय. यांची बाजूला एक जागा आहे, त्या जागेवरती त्यांचं कन्फर्मेशन आलं की 2-3 दिवसामध्ये या पार्किंगची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी होईल. आणि ती जर झाली की या ठिकाणची जागा मॅडम रस्त्यावर सुद्धा होणार आहे. DRM साहेबांना आपण तिथून चालू करावं हे नाही सांगायचं, आम्ही इथून चालू करावं. सर तुम्ही एक आमच्या बाजूने विचार करा, जर आम्हाला ही स्टेप घ्यायला वेळ आली तर ती का आली असावी, कशी परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही बऱ्याच गोष्टी तुमच्या याच्यावरती करू शकता. शेवटी बंद करताना तुम्ही तुमच्याच आधी बंद केले. बंद करायच्या आधी सर, चालू पब्लिकच्या करायची नाही. सेफ्टीसाठीच केलं.